आम्ही नास्तिक आहोत आणि आमच्या पांडुरंगाला सगळं चालतं आहे. कुणाच्या गणपतीला मटण चालतं आहे, कुणाच्या गोपाळ काल्याला मटण चालतं आहे, कुणाच्या वारकऱ्याला हे मटण चालतं आहे. तुम्हाला ह्या गोष्टी ऐकून तुम्हाला एका व्यक्तीचा चेहरा डोळ्यासमोर आला असेल. आपल्याला त्या व्यक्तीविषयी आज बोलायचं नाही. बघा, ह्या वारकऱ्याच्या मांदियाळीमध्ये सुसूताई मांडी घालून भाकरी थोपताना सगळ्यांनी बघितले. आणि त्यापूर्वी ह्या महाराष्ट्रामध्ये ज्याने काडी लावली, जातीमध्ये म्हणा किंवा माणसामध्ये या माणसानं माणूस नाही ठेवलं, ते पाटलाचं दगाबाज पुस्तक मी एक वेळेस वाचलं होतं. त्यावेळेस यांचं कॅरेक्टर पूर्ण समजलं. पण त्याहून पुढे जाऊन या गोष्टीची अपेक्षा महाराष्ट्रानं केलीच नव्हती. ती गोष्ट यावर्षी मागच्या महिन्यामध्ये घडली. आयुष्यभर आरएसएसच्या नावानं भोंगा सोडणारे, बोटं मोडणारे, शिव्या घालणारे आपल्याच नातीचं लग्न आरएसएस कुटुंबात करतात, संघी विचारधारेमध्ये करतात. आणि ते आता त्यांचे व्याही हे आमदार आहेत. जाऊ द्या, सोडून द्या विषय. आपल्या यावर्षी बोलायचं नाही. मित्रांनो, आपल्याला आज त्या विषयावरती बोलायचं आहे की ज्यावेळेस नास्तिक आपल्या विरोधकाच्या पाया पडतो, तो वेळ, तो दिवस हा पुरोगाम्याच्या बुडाला झेंडूबाम लावल्यासारखा आहे. मित्रांनो नमस्कार, राम राम, रामकृष्ण हरी. मी आपला मित्र सर्वांचं स्वागत करतो आपल्या व्हिडिओमध्ये. सर्वांना तीच परत विनंती आहे, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि व्हिडिओ शेअर करा. खाली कमेंट करायला मात्र विसरू नका. आता महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अनेक पैलू हे वेळोवेळी आणि घटनेनुसार, काळानुसार बदलत गेले आणि पालटतही गेले. कधी गेम यांचा असतो, कधी गेम त्यांच्या हाती असतो. पण सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात जर पाहिलं गेलं, जर एक सूक्ष्म असं ॲनालिसिस केलं, तुम्हाला एक गोष्ट समोर येते की शरद पवारांचा काळ हा उलटलेला आहे. आत्ता काळ आणि युग चालू आहे, ते म्हणजे देवाभाऊचं युग चालू आहे. आणि यामध्ये कुणाचं राजकारण कसं ठेवायचं, कुणाला पक्षात ठेवायचं, कुणाला आऊट करायचं, म्हणजे ज्याप्रमाणे कोच आपली टीम बनवतो, कुठला प्लेअर इन पाहिजे, कुठला प्लेअर हा आऊट पाहिजे, संघामध्ये किती प्लेअर पाहिजे आणि संघाबाहेर कोणी राहील, चांगला प्लेअर का असेना तो सुद्धा कधीकधी संघाच्या बाहेर राहतो. ती सगळी पॉवर ही कोचमध्ये असते आणि कोच नंतर कॅप्टन सगळं ऑपरेट करतो. आता हे सगळं राजकारण बघितलं तर कॅप्टन कोण आणि कोच कोण तुम्हाला मी परत सांगायची गरज अजिबात पडणार नाही. आता आपल्याला या विषयावरती आज बोलायचंच नव्हतं मुळात, पण बोलल्याशिवाय मित्रांनो राहवतही नाही. तुम्हाला वाटलं असेल की आज मास्तर कुठल्या मूडमध्ये आहे आणि कुठल्या मूडनं व्हिडिओ करत आहे, पण घटना अशीच घडलेली आहे. आता सध्या लोकसभेचं पावसाळी अधिवेशन चालू होणार आहे आणि त्यापूर्वी एक व्हिडिओ तेजीनं व्हायरल होतो आहे. मराठी माध्यम सोडावं, हिंदी माध्यमालासुद्धा माहिती आहे की ह्या लोकांचा जे दोगलेपणा आहे, म्हणजे एकूणच स्टेजवरती येऊन देवाला शिव्या घालायच्या आणि घरामध्ये त्याच देवाच्या पूजा घालायच्या. म्हणजेच यांची एक संघटना आहे संभाजी ब्रिगेड, याच्या माध्यमातून स्टेजवरती नेहमी देवी देवतांचा अपमान होतो, सीतामातेचा अपमान होतो. आणि त्याहून पुढे चालून कालच्या CGPच्या प्रोटेस्टमध्ये तीच घटना घडली. त्या कुणाल कामरा नावाच्या बांडग्यानं तिथून सीतामातेच्या नावानं अक्षरशः आपल्यामधील जो विष आहे त्याने ती विष स्टेजवरती भडाभडा वाकलं. आता त्याहून तुम्हाला पुढे सांगायचं काय? ठीक आहे, राजकारणामध्ये नीतिमत्ता असावी लागते. राजकारणामध्ये 4 पावलं माणूस पुढे जातो स्वतःला वाचवण्यासाठी. पण बघा, सटवीसुद्धा घरी येताना आडीच घरं सोडून येते. पण या ठिकाणी सगळं चाललं आहे, उलटं चाललं आहे. कुणाच्या हातामध्ये झेंडा कुणाचा आहे कल्पना कुणालाच नाही. नेमकं कुठला पक्ष कधी फुटणार आहे हेही कुणाला माहिती नाही. सकाळी कार्यकर्ता सोबत बसतो, जेवण करतो, सगळं करतो, पण रात्री तो नेता हा फरार असतो. म्हणजे ह्या राजकीय वातावरणामध्ये सर्वांना आपलं भविष्य सिक्युअर करायचं आहे आणि सगळ्याला ह्या राजकारणामध्ये टिकून राहायचं आहे. आता यावरून पुढे जाऊन सांगायचं झालं तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये जे शरद पवारांचं जाळं उत्पन्न केलेलं आहे, आपलं दुग्धसंघ असतील, पतसंस्था असतील, सहकार असेल, या ठिकाणी त्यांना तर अबाधित राहायचं असेल तर सत्तेशिवाय पर्याय नाही. आणि कितीही यांनी सांगू द्या, तुम्ही आज लिहून घ्या, शरद पवार साहेब कधीच खोटा म्हणजे तोट्याचा सौदा करत नाहीत. आणि त्यांच्या राजकारणात पाहून घ्या, त्यांचं जे बॅकलॉग आहे यामध्येही हीच गोष्ट कळते. मग आता एक काल व्हिडिओ आला, त्या व्हिडिओमध्ये आत्तापर्यंत सुप्रियाताई कुठल्याच नेत्यांच्या पाया पडताना पाहिलं नाही. कारण नास्तिक माणसं पाया पडत नसतात. ते काय करतात, सिलेंडर वर करून ते आपल्याला सांगायचं नाही. पण नास्तिक लोक हे अक्षरशः कुणाच्या पायाच पडू शकत नाहीत.
आता सुप्रिया सुळेने कधी शरद पवारांच्या पाया पडल्यात मी बघितलं नाही. तुम्ही पाहिला असाल मग तुम्ही ईमेल करा फोटो. पण अक्षरशः सुप्रिया सुळेंनी राजनाथ सिंगाच्या पाया पडल्यात. तुम्हाला ते मी व्हिडिओ दाखवतो मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ पाहून घ्या. आता हा व्हिडिओ बघून जे पुरोगामी वादात ज्यांनी कातडं पांघरले त्यांच्या बुडाला अक्षरशः कुणीतरी जाऊन बर्नोल लावून टाका. कारण आग जळजळ मळमळ खूप वाढणार आहे. आता मोदीच्या शहाच्या नावानं शिव्या घालणारे आता कुणाच्या नावानं शिव्या घालतील. आपण ज्या नेत्याला आपला आदर्श मानतो, ज्या नेत्यांना समोर ठेवतो, ज्या नेत्याला समोर ठेवून त्याला आदर्श मानून आपण सगळ्या लोकांना अंगावरती घेतो. आता हे सगळं अंगावरती घेणं असेल किंवा ह्या नेत्याला म्हणजे अक्षरशः ह्या राजकारण्यासाठी कार्यकर्ते गाव पातळीवरती आपलं वैर तयार करतात. पण हा व्हिडिओ बघून आता मोदी शहा यांना शिव्या घालणारे, अदानीहून महाराष्ट्रामध्ये राजकारण पेरवणारे जे आहेत, राजकारण पेरणारे आहेत, यावर तर पाठीमागच पवारांनी स्पष्ट सांगितलं आहे. आणि अदानीने हे सांगितले की माझी ताई आहे आणि ताईने सांगितले अदानी माझा भाऊ आहे. म्हणजे बघा, राजकारणासाठी हे लोक कुणासोबतही नातं सहज जोडू शकतात. आणि त्याहून पुढे चालून तुम्ही हा व्हिडिओ पाहिला आहे. आता हा व्हिडिओ बघून नेमकं तुमच्या प्रतिक्रिया काय आहेत या पवार कुटुंबाविषयीच्या? आणि जे लोक म्हणतात की ताई ह्या NDAसोबत जाणार नाहीत, तरी फक्त मला दाखवावं आज नंतर पाठीमागं केव्हाही सुप्रियाताई कुठल्या भाजपच्या नेत्याच्या पाया पडल्यात सांगून टाकावं मला. त्यांना सांगेल त्याला मी 500 रुपये पेटीएम पाठवतो. आतापर्यंत त्यांनी कधीच भाजपच्या नेत्यांच्या पाया पडल्या नाहीत, खास करून राजनाथ सिंगाच्या. पण त्यांनी पाया पडलेत. कारण काय असू शकतील? आता हे गोष्ट 100% खरं आहे. काहीतरी आलबेल चालू आहे. राजकारणाचं सुद्धा आता राजकारण चालू आहे. आता बातमीची बातमी आपण काय करावं हाच मोठा प्रश्न पडला आहे. आता आपण यांच्या विरोधामध्ये बोललं, उद्या तर हे भाजपसोबत येऊन बसले तर आम्ही कुणाच्या विरोधामध्ये बोलायचं हा एक मोठा इथं प्रश्न पडतो. पण आम्ही आमची विचारधारा कधीच सोडणार नाही. राष्ट्रीयत्व, हिंदुत्व आम्ही प्रगल्भ करू आणि आवाज उठवत राहू. तुमचं एकूणच या सगळ्या सेक्युलरवाल्याच्या मातेविषयी बोलणं काय, म्हणणं काय, खाली नक्कीच व्यक्त व्हा. कोणाला अवघड वाटलं असेल कुठल्या गोष्टी बोलण्यामध्ये तर वाटू द्या, फरक पडणार नाही गाईज. ठीक आहे. धन्यवाद. नमस्कार. राम राम. रामकृष्ण हरी.